श्लोक 52. श्री भगवानुवाच सुदूरदर्शमिदं रूपं पृष्टवानसि यन्मम देवा अप्यस्य रूपस्य नित्यं दर्शनकांक्षिणः. अर्थ, श्री भगवान म्हणतात, हे माझे रूप तू पाहिलेस, ते दृष्टीस पडणे फार दुर्घट आहे, अगदी अवघड गोष्ट आहे. देवही या रूपाच्या दर्शनाची नेहमीच इच्छा करतात. विवरण. आता अर्जुन पूर्ववत निर्भयपणे उभा असलेला पाहून भगवान त्याला म्हणाले, माझे हे विश्वरूप पाहण्याची इच्छा देवांना सुद्धा असतेच, पण त्यांना हे दर्शन अत्यंत दुर्लभ असेच आहे. त्यांना ते दिसत नाही, कारण ते पाहणे फार कठीण आहे. परमेश्वराचे दिव्य विश्वरूप ज्या योगे दिसू शकते, तो दृष्टिकोन ग्रंथाध्ययनाने, यज्ञ, तप, दान, व्रताचरण अथवा गुरुत्व स्वीकारल्याने अगर इतर कोणत्याही अधिकाराने प्राप्त होणारे नाही. येथे देवांना सुद्धा म्हणण्याचे कारण असे आहे की ज्या पुण्याचे बळावर देवतांना उच्च पद मिळते, त्यांना दिव्य असे भोग प्राप्त होतात. त्या पुण्याचे बळावर ते भगवंताचे दर्शन करू शकत नाहीत. मग जेणे मज पाविजे ते शुद्ध पुण्य, कारण त्यामध्ये कोणतीच कामना नसते. शिवाय देवतांचे शरीर दिव्य असते, तर भगवंताचे त्यापेक्षा विलक्षण असे दिव्यच असते. देवतांचे शरीर भौतिकरित्या तेजोमय असते, तर भगवंत चिन्मय, सच्चित आनंद, नित्य, अलौकिक आणि अत्यंत दिव्य असे असतात. तसेच भगवंत भावाने प्राप्त होतो. भक्तांचे मनातील भगवंताबद्दल असलेली प्रीती, भक्ती यानेच तो प्राप्त होतो. 9व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे आम्ही भावाचे पाहुणे भलते या, म्हणून तो भक्तांचे अधीन असतो, देवदेवतांचे नाही. श्लोक 53. नाहं वेदैर्न तपसा न दानेन न चेच्चया शक्य एवं विधो द्रष्टुं दृष्टवानसि मां यथा. अर्थ, तुला ज्याप्रमाणे माझे दर्शन झाले आहे, तसे दर्शन वेद, तप, दान व यज्ञ इत्यादी साधनांनी होणे शक्यच नाही. मागील 48व्या श्लोकाप्रमाणेच हा श्लोक आहे. भगवान वेदांचे अभ्यासाने किंवा वेद मुखोद्गत केल्याने, विविध प्रकारचे यज्ञयाग यथासांग केल्याने, कितीही कठीण असे तप केल्याने, अगर दान केल्याने प्राप्त होऊ शकत नाही. कारण भगवंत विनिमयाने प्राप्त होणारी गोष्ट नाही. कोणत्याही प्रकारचे बल, बुद्धी, योग्यता, अधिकार इत्यादीने तो प्राप्त करता येत नाही, असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. आणि पुढील श्लोकात भगवंताला प्राप्त करून घेण्याचा उपाय सुद्धा सांगत आहेत. श्लोक 54. भक्त्या त्वनन्यया शक्य एवं अहम एवं पिथोचुन ज्ञातुं द्रष्टुंच तत्तेन प्रवेष्टुंच परंतप. अर्थ, हे शत्रुतापना अर्जुना, अनन्य भक्तीच्या योगाने मात्र अशा प्रकारच्या रूपाने माझे ज्ञान, दर्शन व तत्वतः माझ्या ठिकाणी प्रवेश होणे शक्य आहे. विवरण. ते रूप पाहायला इतर कोणताच मार्ग नाही, पण अनन्य भक्ती केली तर मात्र ते रूप पाहणे, ते तत्वतः जाणणे किंवा त्यामध्ये प्रवेश करणे शक्य असते, असे भगवंत सांगत आहेत. ही भक्ती अनन्य हवी, एका परमेश्वराव्यतिरिक्त दुसरा कोणीच नाही, हा भाव महत्त्वाचा आहे. तशी श्रद्धा मनात दृढपणे असायलाच हवी. अशा दृढ श्रद्धेने भगवंताची प्राप्ती होते, असा संतांचा सुद्धा अनुभव आहे. त्यासाठी खरोखरच वेदाभ्यास, अगर यज्ञ, तप, दान यांची काहीच गरज नसते. केवळ अनन्य भक्तीने त्याला तत्वतः जाणून घेता येते. जोखोबा, जनाबाई इत्यादी अनेक संत अशा मार्गानेच गेले, त्यांना भगवंत प्राप्त झाला. येथे वासुदेव सर्व हे तत्व जाणून घेणे फार महत्त्वाचे असते. द्रष्टू म्हणजे भक्ताला ज्या रूपात भगवंताला पाहायचे असेल त्या रूपात भगवंत त्याला दिसतो. जसे शबरीला श्रीरामाने दर्शन दिले, अनेक संतांना म्हणजे महाराष्ट्रातले विशेष करून विठ्ठलाने कोणाला कृष्ण रूपात दर्शन झाले. भक्ताचा जसा भाव असेल
तसा भगवंत त्याला दर्शन देतो. पंढरपूरला समर्थांना विठ्ठलाचे मूर्तीतच रामरूप दिसले होते. प्रवेश टू भगवंताशी अभिन्नतेचा अनुभव करणे. तो व भगवंत वेगळे नाहीत, ते भगवंताला संपूर्णपणे समर्पित होतात. अशी अनन्य भक्ती असेल तर तेथे भगवंताची समग्रता असेल. अशा अनन्य भक्तीची साधने पुढील श्लोकात भगवंत सांगत आहेत. इथे आपण थांबूया.